नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून मी एक स्टोरी लिहितोय. त्यासाठी मी एक प्रतिलिपी ॲप म्हणून एक ॲप वापरतो. बेसिकली प्रतिलिपी ॲप एक्झिस्ट करतो. तर त्याच्यावर नॉर्मली आपण मराठीमध्ये किंवा कोणत्या देशातल्या आपल्या देशातल्या कोणत्याही दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये एक प्रकारे आपल्या कथा, शॉर्ट स्टोरीज किंवा बाकीच्या जे आपण काही आपलं लिहिण्याचं असेल ते आपण लिहून तिथे शेअर करू शकतो. आणि बाकीचे लोक पण तिथं वाचणारी आहेत तसे भरपूर आहेत. तर ते वाचतात, आपल्याला लाईक्स, कॉमेंट्स आणि त्या बाबतीत मदत करतात. तर गेल्या काही दिवसांपासून मी एक कथा लिहितो आहे प्रतिलिपीवरती. तिचं नाव आहे ती आणि तिच्या अटी. तर आतापर्यंत त्या स्टोरीचे जवळपास 10 पार्ट्स झालेले आहेत. बेसिकली एक वर्ड शब्दांची मी ते पाठ बनवतो आहे. जवळपास 5 मिनिटाचा तो भाग असेल. तर आतापर्यंत असे 10 भाग बनलेले आहेत आणि पुढच्या काही भागांवर माझं काम चाललं आहे लिहिण्याचं. जवळपास आता 4-5 दिवस झाले असं ते जवळपास मी स्टोरी लिहायला घेतलेली आहे. तर स्टार्टिंगचे काही भाग असतील ते मी फारच पटापटा लिहून टाकले होते आणि तरी दिवसाला 2 ते 3 भाग असे 1-2 भाग तरी जात आहेत. तर दिवसातून ते काम एक प्रकारे चांगलं घडतं. कालही एक भाग मी लिहिला होता. सध्या तर सर्वात मोठा इश्यू असा आहे की काय म्हणतात तर ती कथा एक प्रकारे मला खेचत आहे त्या जगाकडे एक प्रकारे. बेसिकली मी पार्ट टाईम लेखक आहे असं म्हणते. मी लिहायला आवडतो. नॉर्मली मी आतापर्यंत स्वतःसाठी डायरीज लिहित होतो. त्याच्यामध्ये जस्ट स्वतःचे विचार म्हणता येईल किंवा काही ना काही म्हणता येईल. तर मला असं थोडंफार लिहिण्याचा खूप आधीपासूनच वेळ आहे. पण आतापर्यंत मी मोस्टली स्वतःबद्दलच डायरीमध्ये लिहिलेलं आहे. आतापर्यंत वह्यांच्या पानांवरती, डायऱ्यांवरती आणि आता सध्या मी मोबाईलवर टायपिंग करायला सुरुवात केलेली आहे. सगळा डेटा आता मोबाईलवर असतो, टायपिंग जे करतो. तर साईड बाय साईड आता 2-4 दिवसांपासून मी एक कथा लिहायला सुरुवात केली आहे. तिचं नाव तेच मी सांगितलं, ती आणि तिच्या अटी. तर ह्या स्टोरीबद्दल मी असं जास्त काही सांगणार नाही की पुढं काय होईल किंवा जस्ट आत्तापर्यंत काय झालं आहे किंवा तशा टाईपमध्ये. कारण की ती कथा नॉर्मली अशी नाही आहे की तिच्याबद्दल मी इथं डिस्कस करू शकतो सध्याच्या टायमिंगला. काही समस्या नाही. पण बेसिकली जेव्हा मी लिहितो माझी सर्वात मोठी विकनेस म्हणा किंवा काय म्हणता येईल सुपर पॉवर म्हणा. तर मी जेव्हा मी लिहितो मला माझी पात्र एकदम अशी जिवंत वाटायला लागतात. लिटरली त्यांचं असणं, त्यांच्याबद्दल लिहिणं असं वाटतं की मी त्यांच्यासोबत ते आयुष्य जगतो आहे लिटरली. आणि ती गोष्ट सर्वात काही प्रमाणात डेंजरस पण आहे आणि त्या गोष्टीचा मी सध्या आता फायदा घ्यायला ठरवलेला आहे. जर आता मी लिहिताना ते पात्र मला एकदम असे जिवंत वाटते ते आणि त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर, विचारांवर, बाकीच्या गोष्टींवर पडत आहे. तर त्या पात्रांना मी स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी वापर करून घेऊ शकतो एक प्रकारे असं मला वाटतं. आणि सध्या ह्या स्टोरीतून मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कालपासून जरा गोष्ट बदललेली आहे. कारण की मला असं वाटते की मी प्रत्येक वेळेस ती स्टोरी लिहित बसावी. बेसिकली तेच काम करा दिवसभर. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एकूणच माझं लक्ष त्या गोष्टीमध्ये लागून राहिलेलं असतं. प्रत्येक वेळेस असं वाटत राहतं की आपण कधी ती गोष्ट पुढं लिहायला घेतो आहे आणि पूर्ण करतो आहे. बेसिकली ती गोष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार नाही एवढं तर नक्की आहे. त्यासाठी पूर्ण करायला मला भरपूर वेळ लागणार आहे आणि एका दमात बसून ती गोष्ट पूर्ण लिहिणं साहजिकच पॉसिबल नाही. आणि त्याच्यामुळं सर्वात मोठा इश्यू असा होतो आहे की मला दुसऱ्या गोष्टींवरती ध्यान द्यायला असं वेळ भेटत नाही.
माझा मोस्टली एकदा यायला लागलं की माझा मोस्ट ऑफ द वेळ त्याच ठिकाणी जाऊन अडकतो आहे. तर बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की पूर्ण दिवसभर तीच गोष्ट लिहित बसू शकत नाही. आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आपल्याला करणं गरजेचं असतं ते. तर जसं मी म्हटलं, मी एक पूर्णपणे लेखक नाही म्हणता यायचं, लेखक नाही आहे असं म्हणते, कारण की बाकीच्या गोष्टी मला करणं भाग आहे. आणि जर आता मी या गोष्टीवर पूर्णपणे माझा फोकस देण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आणि त्याच गोष्टींमुळे मला अशी एक प्रकारची घाल मिळत चालू आहे की करावं तेही काम करावं किंवा बाकीच्या गोष्टींवर ध्यान द्यावं. आणि ते असं एक प्रकारचं द्वंद्व चालू आहे मला की कशावर नक्की लक्ष द्यावं. तर ह्या गोष्टींवर मी जरा विचार करत होतो काल रात्रीपासून. आणि आपल्याला असं वाटतं की या गोष्टीमध्ये एक प्रकारे नियम लावणं गरजेचं आहे किंवा स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर मी लिहू शकतो, भले मी दिवसभर लिहू शकतो, पण जर तसं केलं तर पुढं जाऊन काय होणार आहे, पुढच्या 2-4 दिवसामध्येच ऑलमोस्ट मी जितकं जास्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होणार आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींवर वरचा माझा फोकस निघून जाणार आहे. मग त्याचा त्रास मला होणार आहे. एकूणच समहाव ही गोष्ट मी जरा जास्त करेन 2-4 दिवसामध्ये किंवा मे बी जास्तीत जास्त आठवडाभर ही गोष्ट मी देऊ शकेन, पण त्याच्यानंतर मी पूर्णपणे एक्झॉस्ट होणार आहे. असं माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीबद्दल झालं आहे. म्हणजे एखादी गोष्ट मला करायला आवडते, मी ती गोष्ट पूर्णपणे करायला घेतो, त्याच्यामध्ये बसतो आणि हळूहळू काय म्हणते ती गोष्ट मला आवडेनाशी होते. म्हणजे पूर्णपणे मी ती एका गोष्टीत फोकस करत होतो आणि स्वतःला एक्झॉस्ट करून मी त्याच्यानंतर काही दिवसानंतर ती गोष्ट करायची मला इच्छा बनवली नाही. जसं उचलावी, बघावी, त्याच्यामध्ये काय केलं आहे काय नाही, ती तशाच अर्धवट पडून राहते. ही फक्त गोष्टींच्या बाबतीत नाही किंवा लिहिण्याच्या बाबतीत नाही, तर आयुष्यातल्या बाकीच्या प्रत्येक कंडिशन किंवा गोष्टीवर होते. तर अशा मी भरपूर गोष्टी करायला घेतल्या होत्या आयुष्यामध्ये, ज्या की अर्धवट पडू नये आणि ज्यांना आता परत मला हात लावायची इच्छा होत नाही. तर बेसिकली हाच या व्हिडिओचा कॉन्टेक्स्ट असणार आहे की हे असं नक्की का होतं आहे आणि याचं सोल्युशन काय असणार आहे. तर सोल्युशन असं मला वाटतं की आपण कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाही दिलं पाहिजे, लिटरली कोणत्याही गोष्टीला महत्त्व दिलं नाही पाहिजे. कारण की आपलं मन कसं असतं, आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला तर आपल्याला तीच गोष्ट वारंवार करायची इच्छा होते. त्याच जगामध्ये किंवा त्याच विश्वामध्ये आपल्याला अडकून राहावंसं वाटतं आणि त्याच्यामुळं आपण रिअल लाईफमधलं म्हणा किंवा ज्या गोष्टी करणे गरजेच्या असतात त्या गोष्टी करणं आपण टाळायला लागतो. साहजिकच त्या बोरिंग असतात. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण झाला म्हणजे आपण ही गोष्ट करत राहणार. पण हे कसं आहे की ही गोष्ट नेहमीसाठी नसते. फार तर फार तुम्ही 1-2 दिवस, आठवडाभर किंवा मॅक्झिमम महिनाभर या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये फुल डेप्थमध्ये जाऊन काम करू शकता. पण इव्हेंच्युअली कसं टाईम येतो की तुम्ही स्वतःला एक्झॉस्ट करून ठेवता आणि त्याच्यानंतर ती गोष्ट घ्यायची पण इच्छा होत नाही किंवा पुढं करायची इच्छा येत नाही. ह्या गोष्टीला कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे असं वाटतं. ही गोष्ट एक अशी एक प्रकारे सिम्पल ॲनॉलॉजीने आपण डिस्कस करू शकतो. तर लहानपणी एक स्टोरी ऐकली होती. एक कोंबडी होती जी दररोज सोन्याचं अंडं द्यायची. माहिती कसं करते मला. तर दररोज सकाळी एक सोन्याचं अंडं त्या मुर्गीच्या मालकाला भेटायचं, कोंबडीच्या मालकाला भेटायचं. तर स्टार्टिंगला त्याचं सगळं चांगलं चालू होतं, पण एका दिवशी त्याला लोभ आला. त्याला वाटलं की आपल्याला जास्त पाहिजे, भरपूर गोष्टी पाहिजे. तर त्याने त्या कोंबडीचं पोट कापलं, मारलं आणि साहजिकच त्याला आतमध्ये एकही अंडा भेटला. तर अशा प्रकारेच आपण प्रत्येक गोष्टीबाबत करत असतो किंवा जो इंटरेस्ट असतो म्हणता येईल किंवा आपल्याला जे गोष्टी कराव्या लागतात, करायची इच्छा असते त्या बाबतीत म्हणता येईल. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडली, आपल्याला वाटतं की त्या गोष्टीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे किंवा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे.
आणि या तर या पूर्वीच्या गोष्टीसारखंच शेवटी होतं की काही वेळा आपल्याला आनंद भेटतो, सुख भेटतो, पण त्याच्यानंतर एंडला आपल्याला हात देत असं काहीच राहत नाही. एक प्रकारे त्रासच म्हणते. आणि हे एक प्रकारे नशेदारकच आहे म्हणायचं गेलं तरी. आणि प्रत्येक माणसाला नशेची हालत असतेच म्हणते. तर हा एक प्रकारचा नशा आहे. आपल्याला ते सुख, आनंद आणि मजा म्हणते म्हणजे पूर्णपणे व्हायला असतं. आणि त्याच्यामागं आपण धावण्याचा प्रयत्न करतो आणि धावता एक अशा लेवलला पोचतो की ती गोष्ट आपल्यासाठी सुख, आनंद देत नसते, तर ते एक प्रकारचं जहर बनून गेलेलं असतं आणि त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो. तर या गोष्टीवर सर्वात सिम्पल सोल्युशन म्हणजे कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं नाही. लिटरली एखादी गोष्ट तुम्हाला आनंद देत असेल, सुख देत असेल, मजा देत असेल, तरी त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. जस्ट कसं म्हणता येईल, एक छोटासा टाईम पिरियड. आता लिहिण्याच्या बाबतीत तरी मी म्हटलं तर मी स्वतःच दिवसातला एक छोटासा टाईम पिरियड देणार आहे. 1 तास ठरवणार आहे की ह्या 1 तासामध्ये जे काही लिहिता येईल लिहायचं. त्याच्यानंतर आपण काही गोष्टीला हात लावणार नाही. दिवसभरात दुसऱ्या ज्या गोष्टी असतील त्या केल्या म्हणजे एक प्रकारे म्हणतात त्याला बळजबरीने म्हणा, इच्छा नसतानाही म्हणा करत राहायचं. इट्स जस्ट लाईक त्या गोष्टीला काय म्हणता येईल माहीत नाही, पण या कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं नाही बेसिकली. आता ही गोष्ट मला लिहायला मजा येते स्टार्टिंगला काही दिवस म्हणते, पण हे पुढे जाऊन असं घडणार नाही आहे. आणि त्याच्यामुळंच मी ह्या गोष्टीला जास्त महत्त्व देणार नाही. 1 तास जेवढं काही लिहिता येईल मला तेवढं लिहिणार नाही. आणि म्हणजे कसं एखादी गोष्ट आपल्याला आनंद देते, मजा देते, सुख देते, तर आपण ती गोष्ट थोडं चखली पाहिजे. त्याचा थोडा अनुभव घेतला पाहिजे. एकसाथ त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला गेलं की एक प्रकारचे जहरच तयार झालेलं असतं आपल्यासाठी. तर हाच एक प्रकारचा कॉन्टेक्स्ट आहे ह्या व्हिडिओचा म्हणते. तर बऱ्यापैकी मला जे काय बोलायचं होतं बहुतेक मी बोलून बसलेलो आहे. मे बी या गोष्टीला मी एक प्रकारे बेस्ट पद्धतीने एक्सप्लेन करू शकलो असतो किंवा सांगू शकलो असतो. आणि सध्या मी शिकतो आहे ही गोष्ट करायला. सो देर इज नो काय म्हणतात अशी काही सक्ती नाही माझ्यावर की एक प्रकारे मी करायला बेस्ट पद्धतीने सगळंच केलं पाहिजे. तसा हा टॉपिक मी खूपच लवकर एक्सप्लेन केलेला आहे असं वाटतं, किंवा या टॉपिकला मी अजून चांगल्या पद्धतीने खेळू शकलो असतो किंवा डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकलो असतो. पण असं काय दिक्कत नाही. तर प्रतिलिपी आहे ते एवढं काही महत्त्वाचं नाही. माझ्याकडे वेळ आहे आणि माझ्याकडे काय म्हणतात त्याला थोडीफार लिहिण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काहीतरी खरडतो आहे आणि लिहितो एक प्रकारे. आणि आतापर्यंत मला काय म्हणतात माझ्या ज्या स्टोरी आहेत किंवा कथा आहेत त्याला जास्त काही असा भाव भेटला नव्हता किंवा वाव भेटला नव्हता. पण आता ह्या कथेमुळं बहुतेक जरा टेन्शन वाढल्यासारखं वाटतं. जास्त लोक वाचते त्याच्यासोबत फॉलोअर्स पण वाढते किंवा सबस्क्रायबर्स म्हणते ते वाढते. तेही जास्त नाही, जस्ट स्टार्टिंगच आहे म्हणता येईल. तर बेसिकली ह्या गोष्टी मी आतापर्यंत जी गोष्ट एक्सप्लेन करत होतो तीच गोष्ट मी ह्या स्टोरीमध्ये एक्सप्लोअर करत आहे. म्हणजे जे सुख असतं त्याला एकसाथ पूर्णपणे घेण्यात मजा नसते, तर त्याला हळूहळू थोडं घेण्यामध्ये सुख असतं. तर त्याच गोष्टीने मी स्वतःला एक प्रकारे ट्रेन करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या माइंडला म्हणता येईल. कारण त्यासाठी म्हणून मला अशी म्हटलं होतं की त्या पात्रांचा म्हणा किंवा त्या स्टोरीचा म्हणा माझ्या आयुष्यावर, माझ्या मनावर, विचारावर एक प्रकारचा असर बेसिकली त्या ते पात्र माझ्यासाठी एकदम अशी जिवंत असतात आणि त्यांच्यासोबत अनुभवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एकदम असा रिअल वाटतो. इट्स ही माझी इमॅजिनरी पॉवर म्हणता येईल.
तर ते जे मोमेंट्स असतात, ते जे एक्सपिरियन्स असतात, ते एक प्रकारे मी त्या व्यक्तीसोबत अनुभवतो आहे असं वाटतं लिहिताना बेसिकली. तर त्याच्यामधलं जे मेन कॅरेक्टर आहे रामाचं, तर ते पात्र आता मला एक प्रकारे प्रेम करणार आहे माझ्या माइंडला म्हणा किंवा विचारांना म्हणा किंवा तशाच टाईपमध्ये, की तुमचा जगाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह असा असेल का, किंवा कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही सुख असं पूर्णपणे एकसाथ घेण्यात काही मजा नाही, त्याला हळूहळू थोडं थोडं घेण्यात मजा आहे. आणि त्याच्यासाठी आयुष्यामध्ये कसं नियमांची गरज असते, नियम खूपच गरजेचे असतात. म्हणजे त्या पात्रासाठी तरी सध्या नियम खूपच महत्त्वाचे आहेत. आणि असं नाही की ती एकदम ह्या गोष्टीसाठी फॉलो करते की नियम, की तिला त्याच्यातून ती गोष्ट एक्सप्लोअर करायची आहे, काय भेटते काय नाही. नियम एक प्रकारे गरजेचे असतात असं मला वाटतं. आतापर्यंत मी प्रत्येक नियम तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नियम कधी आवडले नव्हते, पण आता वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काही नियम असणं गरजेचं आहे. आपले नियम असणे गरजेचे आहे, किंवा सोसायटीचे म्हणा, समाजाचे म्हणा, किंवा देशाचे म्हणा, किंवा कोणत्याही प्रकारे म्हणा, काही नियम असतात जे आपल्याला पाळणे गरजेचे असतात. कारण की हे नियम एक प्रकारचे सिक्युरिटी असतात, एक प्रकारची बंधनं असतात. पण ती बंधनं आपल्याला आयुष्याचा रिअल आनंद घेण्यासाठी आपल्याला मदतही करत असतात. तर जसं बघायला गेलं तरी आपला देश आहे, आपण एका देशामध्ये राहतो, देशाचे काही नियम आहेत, काही लॉ अँड रेग्युलेशन्स आहेत. भले काही लोक आहेत जे नियम तोडू शकतात, तोडतातही, पण ते नियम गरजेचे असं मला वाटतं. कारण की जर ते नियम नसतील तर सगळीकडे एक प्रकारचा गुंडाराज असणार, कोणाला कशाची काहीच किंमत नसणार, जो पॉवरफुल असणार आहे तो त्याचा फायदा घेणार आहे, जो कमजोर असणार आहे त्याची वाट लागणार आहे एक प्रकारे. आणि ते टाळण्यासाठी हे नियम असतात. नियम असे जनरलच असतात, पण त्याला आणि ते फॉलो करणं गरजेचं पण असतं. बहुतांश लोक तोडण्याचा प्रयत्नही करतात, पण ती एक प्रकारची सिक्युरिटी असते. जर तुम्ही नियम फॉलो करताय, तुम्हाला त्याचे रिवॉर्ड्सही भेटणार आहे. आणि त्याच्यामुळे कसं आपल्याला बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार नाही करायला लागत. आपल्याला जो आनंद आहे तो एक प्रकारे एका डायरेक्शनमध्ये घेता येतो. तेच जर आता देशाचे नियम नसते, तर आपण एक प्रकारे प्रत्येक वेळेस अन्नासाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींसाठी म्हणा एक प्रकारे वन भटकत असतो किंवा अनसिक्युअर फील करत असतो. पण आता इथे मी अनसिक्युअर फील करतो आहे बेसिकली, की मला कोणी येऊन मारणार नाही बिनधोकाट, किंवा मी मला मर्डर करणार नाही जोपर्यंत मी कोणाचं वाईट करत नाही, किंवा एक प्रकारे तशा टाईपमध्ये लिटरली आपण गेलं त्याला जो आपला लुबाडण्याचा काय म्हणजे सवय म्हणता येईल त्याला, लुबाडण्याची किंवा गुणधर्म जो माणसामध्ये आहे तो एक प्रकारे आपण मिनिमाइज केलेला आहे या नियमांना. भले काही लोक आहेत त्याच्या पावरचा इस्तेमाल करतात, म्हणजे कसं टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यासाठी टेक्निकल गोष्टी येणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या नियमांना समजणे गरजेचं आहे. भरपूर काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण तर आता सध्या अशीच लोक त्या नियमांचा फायदा घेत येते, जे त्या नियमांना जाणतात किंवा त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे की ते त्या नियमांना तोडू शकतात. बाकीचे लोक जस्ट नियम फॉलो करत असतात. आणि नियमांना फॉलो करणं तर गरजेचं आहे, पण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर आता हा व्हिडिओ किती मिनिटाचा झाला माहिती नाही. मी तो ठरवलं होतं तुझ्याकडून 30 मिनिटाचा कॉन्टेंट रेकॉर्ड करायचा, पण आता जितकं झालं असेल मला घरी निघायचं काय वेळात. तर दुपारनंतर एखादा व्हिडिओ मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेन. 30 मिनिटाचा आपला प्रॉब्लेमच जाईल म्हणून. तर माझ्या स्टोरीला नक्की वाचा, प्रतिलिपी ॲप डाउनलोड करा जर तुम्ही तुमच्याकडे नसाल. ती
कथा नक्की वाचवा. नाव आहे ती आणि तिच्या अटी. सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. माझ्या अकाउंटवरती तर काही असं नाव नाही, जस्ट काहीतरी नवीन नाव दिलेलं आहे. सो माझी आयडेंटिटी व्हेरीफाय केली नाही, जस्ट अननोन. आणि स्टोरी पण अशी म्हणजे त्याला काही खास नाही, जस्ट सिम्पल. वाचून बघा, तुम्हाला कळेल कशी. चला बाय, सी यू सून.